एकाच वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एका वेळी एकाच वॉर्डची होणार आहे। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र आता उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज आहे। महत्त्वाची घडामोड आहे, एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होणार आहे। तर नेमकं काय आहे, एका वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी एका वेळी एकाच वॉर्डची होणार असल्यानं निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र जाहीर होण्यास मध्यरात्र होण्याचा त्यामुळे अंदाज आहे। याबाबत पालिका संभ्रमात आहे। नक्की कुठल्या पद्धतीनं मतमोजणी करायची, मार्गदर्शक सूचना द्या अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन करण्यात आली आहे। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकीत मुंबईतील 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आली आहेत। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 23 विभाग कार्यालयांमध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात येतील। या ठिकाणी एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर ही मोजणी झाल्यानं अर्धा ते 1 तासात निकाल लागण्याची शक्यता आहे।